मित्रांनो, कधी तुम्ही असं ठिकाण पाहिलंय का? तिथे मंदिर आहे, पण मंदिरात गाभारा नाही, मूर्ती नाही आणि तरीही हजारो लोक दरवर्षी श्रद्धेने येथे येतात. होय, असं रहस्यमय देवस्थान आहे सिंधुदुर्गच्या वेंगुर्ल्यातलं श्रीदेव मानसेश्वर देवस्थान. कुडाळ वेंगुर्ले रस्त्यावर वेंगुर्ले शहराची हद्द संपताच खाडीचे दोन प्रवाह लागतात. त्यापैकी दुसऱ्या पुलापाशी पूर्वेकडे नदीतच मानसेश्वराचे देवस्थान आपणास दिसते. या देवस्थानाबद्दल अशी आख्यायिका सांगितली जाते की देवस्थान हे मूळचे मालवणचे. त्यापूर्वी ते घाटावर असल्याचे सांगण्यात येते. तेथून ते वाहत मालवण तालुक्यातील गोळवण या गावी आले. गावच्या सीमेवरील आंब्याच्या झाडावर राहून येणाऱ्या जाणाऱ्या सर्व देवदेवतांना आपल्या दोन्ही पायांमधून जाण्यास भाग पाडत असे. हे जेव्हा वेंगुर्ले पंचायतनाला समजले, तेव्हा ते महोदय पर्वणीच्या निमित्ताने समुद्र स्नान करण्यासाठी मुद्दाम मालवण समुद्र किनाऱ्यावर गेले. रवळनाथ, सातेरी, रामेश्वर, भूतनाथ, भराडी देवी इतर शक्तींनी गोळवणचे हे देवस्थान वेंगुर्ले येथे आणले. हे देवस्थान शंकराचा अवतार शिवगणांपैकी असल्याने त्याच्यासोबत चाळा आहे. तसेच अमावास्येच्या महोदय पर्वणी तीर्थस्नानात तालुक्याबरोबरच अन्य तालुक्यातील देवदेवता, तरंग देवता व रयत सागरेश्वर किनारी जातात. आणि इतर देवतांबरोबर श्रीदेव रवळनाथ आणि श्रीदेव रामेश्वर हे देव समुद्राकडे जात असताना त्यांनाही मानसेश्वराने अडवले आणि त्यांनाही आपल्या पायाखालून जाण्यास सांगितले. वेंगुर्लेच्या ग्रामदेवतेस तो अपमान वाटला. त्याने मानसेश्वरास तू पाय बाजूला कर, मी स्नानास जाऊन येतो व येताना तुझ्यासाठी अद्भुत रम्य असा 10 पायांचा अश्व भेट देतो. असे सांगताच मानसेश्वराने एक पाय बाजूला घेताच वेंगुर्ल्याचे ग्रामदैवत सागरेश्वर किनारी स्नानास गेले. पुन्हा सर्व देव स्नान करून परत आले. त्याचबरोबर वेंगुर्ल्याचे ग्रामदैवतही आले. आता आपल्याला हे अद्भुत वाहन मिळणार आणि ते सुद्धा 10 पायाचे. या खुशीत मानसेश्वराने परत जाणाऱ्या वेंगुर्ल्याच्या ग्रामदेवतेस जातेवेळी केलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली. त्यावेळी समुद्र किनाऱ्यावरून आणलेली एक कुर्ली मानसेश्वरास देऊन, हा घे तुझा वारू, त्याला 10 पाय आहेत की नाही ते बघ, हे तुझे वाहन, असे सांगून रामेश्वर पुढे निघाला. आणि या देवस्थानाच्या बाजूने जाताना आपल्या गाडीचा आवाज कमीत कमी येईल याची दक्षता घेतली जाते. लग्नाची वरात असो किंवा अन्य कोणताही उत्सव, या स्थानावरून जाताना सारेजण चिडीचूप होतात. अशा या जागृत देवस्थानाचा एकमेव वार्षिक जत्रोत्सव दरवर्षी माघ शुक्ल पक्ष अष्टमीला होतो. या देवस्थानाच्या वार्षिक जत्रोत्सवाला शिडाची जत्रा व बत्तीची जत्रा या नावाने संबोधले जाते. जत्रोत्सवा दिवशी सुमारे 5 ते 6 हजार भगव्या निशाणाच्या पताका या देवस्थानाला भाविक लोक घालतात. मानसेश्वर देवस्थान अत्यंत जागृत आहे. हा देव मूळचा ब्राह्मण असल्याचे सांगण्यात येते. त्याने रात्री अपरात्री एकट्या जाणाऱ्या भक्तांना सोबत देऊन आपापल्या स्थानी सुरक्षित पोहोचवल्याचे अनेक लोकांचे अनुभव परिसरात आहेत. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच रोचक गोष्टी पाहण्यासाठी फॉलो करा. आपण परत भेटू एका नवीन जागेवर एका नवीन गोष्टीसोबत.